नागपुरात क्राईम ब्रँचच्या युनिट क्रमांक 4नं उमरेड रोड परिसरातून MD ड्रग्ज विक्रीच्या तयारीत असलेल्या एका आरोपीला अटक केली आहे। या आरोपीकडून 7 ग्रॅमहून अधिक MD आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। सुमारे 1,42,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणातील मुख्य पुरवठादाराचा पोलीस शोध घेत आहेत। क्राईम ब्रांच युनिट 4चे पथक हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नियमित गस्त घालत असताना उमरेड रोडवरील त्रिमूर्ती बारजवळ एक तरुण MD ड्रग्ज विक्रीसाठी ग्राहकाची वाट पाहत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली। माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी सापळा रचून शेख ताज शेख रहमान कुरेशी याला ताब्यात घेतलं। तो व्यवसायानं कसाई असल्याची माहिती समोर आली। NDPS कायद्यानुसार झडती घेतली असता आरोपीकडून प्लास्टिकच्या पुडीत 7 ग्रॅमहून अधिक MD पावडर जप्त करण्यात आली। याशिवाय रोख रक्कम, मोबाईल फोन आणि एक दुचाकीही जप्त करण्यात आली। जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे 1,42,000 रुपये असल्याचं पोलिसांनी सांगितलं। पोलीस चौकशीत आरोपीने इस्माईल नावाच्या व्यक्तीकडून MD ड्रग्ज खरेदी करून त्याची विक्री करत असल्याची कबुली दिली। सुरुवातीला तो स्वतः MDच्या व्यसनाधीन झाला आणि त्यानंतर अंमली पदार्थाच्या तस्करीत उतरल्याचंही तपासात समोर आलं। अटक करण्यात आलेल्या आरोपीला जप्त मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी हुडकेश्वर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं असून फरार पुरवठादार इस्माईलचा पोलीस शोध घेत आहे। अब्दुल रहमान वय 44 वर्ष याला ताब्यात घेतलं। त्याच्याकडून जवळपास 7.590 ग्रॅम MD म्हणजे 79,000चा MD, त्याचा मोबाईल, त्याचं वापरलेलं दुचाकी वाहन हे सर्व जप्ती करून कायदेशीर कारवाई करण्यात आली आणि हुडकेश्वरच्या ताब्यात दिलं। ते MD कुठून आणलं याची माहिती घेतली। नंदनवन झोपडपट्टीमधील एक इसम आहे, त्याच्याकडून आणल्याची खबर आहे। त्याचं FIR मध्ये नाव आहे।